आपण अप्लाइड मॅथमॅटिक्स कोर्स कोड 312301 हा पाहत आहोत. याच्यामध्ये इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड हे काय असतं हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यावरचे काही प्रॉब्लेम्स होते ते सॉल्व केलेले आहेत. ज्यांना कुणाला इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड किंवा स्टँडर्ड ऑफ इंटिग्रेशन याचे फॉर्म्युले काय असतात आणि याच्यावरचे प्रॉब्लेम काय असतात हे तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये पहा. आज आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स काय असतं हे पाहणार आहोत. तर सुरू करूयात. इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इंटिग्रेशन बाय पार्ट्स याच्यामध्ये जो इंटिग्रंड असतो हा प्रोडक्ट ऑफ टू फंक्शनचा असतो. इंटिग्रंड इज प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन्स. दोन फंक्शनचं प्रोडक्ट याच्यापासून हा इंटिग्रेशन बाय पार्ट्स बनलेला असतो. आता हे दोन फंक्शन्स कोणते आहेत? u आणि v. u आणि v हे दोन फंक्शन आहेत. या दोघांचा प्रोडक्ट घेतलेला आहे आणि या दोघांचा जो प्रोडक्ट असेल तो इंटिग्रेट केलेला आहे विथ रिस्पेक्ट टू x ने. तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स मध्ये दोन फंक्शन्सचं प्रोडक्ट असतं आणि यांचा इंटिग्रेशन घेतलेलं असतं विथ रिस्पेक्ट टू x ने. आता याच्यामध्ये हे इंटिग्रेशन सॉल्व करत असताना u हे पहिलं फंक्शन असतं. हे पहिलं फंक्शन कॉन्स्टंट राहतं u आणि इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे दुसऱ्या फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू x ने. इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x मायनस इंटिग्रेशन कर्ली ब्रॅकेट स्टार्ट्स इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे दुसऱ्या फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायचं इंटू डी बाय डी एक्स म्हणजेच डेरिव्हेटिव्ह घ्या पहिल्या फंक्शनचा u कर्ली ब्रॅकेट क्लोज इंटू dx. इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथडमध्ये हा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये दोन फंक्शन्स असतात. या दोन फंक्शनचा प्रोडक्ट घेतलेला असतो आणि याला इंटिग्रेट केलेलं असतं विथ रिस्पेक्ट टू x ने. तर हे इंटिग्रेशन सोडत असताना u हे पहिलं फंक्शन असतं आणि v दुसरं फंक्शन असतं. याच्यामध्ये पहिलं फंक्शन कॉन्स्टंट राहतं u. इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे v dx मायनस इंटिग्रेशन कर्ली ब्रॅकेट स्टार्ट्स इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन दुसऱ्या फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायचं डी बाय डी एक्स म्हणजेच डेरिव्हेटिव्ह घ्या पहिल्या फंक्शनचं डी बाय डी एक्स ऑफ यू कर्ली ब्रॅकेट क्लोज इंटू डी एक्स. हा याचा फॉर्म्युला आहे. आता हे पहिलं फंक्शन कोणतं आणि दुसरं फंक्शन कोणतं हे कसं ठरवायचं? तर याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे एल आय ए टी ई. LIATE हा एक रूल आहे. या LIATE या रूलनुसार ठरतं की कोणतं फंक्शन पहिल्यांदा घ्यायचं आणि कोणतं फंक्शन दुसऱ्यांदा घ्यायचं. तर याच्यामध्ये LIATE रूल यूज केला जातो जिथं वेअर L स्टँड्स फॉर लॉगॅरिथमिक फंक्शन. L हे लॉगॅरिथमिक फंक्शन असतं. I स्टँड्स फॉर इनव्हर्स फंक्शन. I म्हणजे इनव्हर्स फंक्शन असतं. नंतर आहे ए असतं अल्जेब्रिक फंक्शन.
टी असतं ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन, आणि ई असतं एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शन. आता हा LIATE रूल यूज करत असताना यू हे पहिलं फंक्शन कोणतं असणार आहे, एल, आणि दुसरं फंक्शन असणार आहे इनवर्स फंक्शन, किंवा हे कंबाईन फॉर्ममध्ये दिलं जातं, किंवा आय हे पहिलं फंक्शन असू शकतं, अल्जेब्रिक फंक्शन दुसरं फंक्शन असू शकतं, किंवा अल्जेब्रिक फंक्शन हे पहिलं फंक्शन असू शकतं, टी ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन हे दुसरं फंक्शन असू शकतं, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन हे पहिलं फंक्शन असू शकतं, किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन हे दुसरं फंक्शन असू शकतं. तर LIATE रूल हा यूज केला जातो. पहिल्यांदा एल घ्यायचं, दुसऱ्यांदा आय घ्या, किंवा लॉगॅरिथमिक फंक्शन पहिल्यांदा घ्या, अल्जेब्रिक फंक्शन दुसऱ्यांदा घ्या, किंवा लॉगॅरिथमिक फंक्शन पहिल्यांदा घ्या, किंवा ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन दुसऱ्यांदा घ्या, किंवा लॉगॅरिथमिक फंक्शन पहिल्यांदा घ्या, किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन दुसऱ्यांदा घ्या. हा क्रम जो आहे तो LIATE नुसार ठरवला जातो. तर याच्यावरचा आपण प्रॉब्लेम पाहूया, म्हणजे तुम्हाला समजेल. इंटिग्रेशन एक्स साइन एक्स dx. इंटिग्रेशन एक्स साइन एक्स dx. आता एक्स हे एक पहिलं फंक्शन आहे, साइन एक्स हे दुसरं फंक्शन आहे. आता याच्यामध्ये पहिलं फंक्शन कोणतं आणि दुसरं फंक्शन कोणतं हे कसं ठरवायचं, तर आपण LIATE हा रूल यूज करू. याच्यामध्ये बघू लॉगॅरिथमिक फंक्शन आहे का, ह्याच्यात नाही आहे. नंतर इनवर्स फंक्शन याच्यामध्ये आहे का, नाही आहे. नंतर आहे अल्जेब्रिक फंक्शन याच्यामध्ये आहे का, आहे. एक्स हे अल्जेब्रिक फंक्शन आहे, तर हे पहिलं फंक्शन होईल ए. नंतर काय दिलेलं आहे, साइन एक्स काय आहे, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन, जे की ए नंतर आहे, तर हे टी दुसरं फंक्शन होतं. मग पहिलं फंक्शन यू इज इक्वल टू काय येईल, एक्स, आणि दुसरं फंक्शन व्ही इज इक्वल टू साइन एक्स. आता आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. इंटिग्रेशन यू इंटू व्ही dx इक्वल टू इंटिग्रेशन एक्स साइन एक्स dx. याच्यामध्ये काय करायचं आहे, यू पहिलं फंक्शन कॉन्स्टंट ठेवायचं आहे, म्हणजे एक्स कॉन्स्टंट आलं. इंटिग्रेशन घ्यायचं आहे दुसऱ्या फंक्शनचं विथ रिस्पेक्ट टू एक्सने, म्हणून इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स dx मायनस इंटिग्रेशन कर्ली ब्रॅकेट स्टार्ट्स इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन, म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डी बाय dx, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स कर्ली ब्रॅकेट क्लोज इंटू dx. एक्स ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स काय आहे, मायनस कॉस एक्स मायनस इंटिग्रेशन कर्ली ब्रॅकेट स्टार्ट्स इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय आहे, 1 इंटू 1 इंटू dx. हे सॉल्व करू, मायनस एक्स कॉस एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असतं, मायनस कॉस एक्स dx, मायनस एक्स ॲज इट इज कॉस एक्स, मायनस आणि मायनस हे होईल प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स हे असतं साइन एक्स प्लस सी. तर हे याचं ॲन्सर असेल. असाच एक दुसरा प्रॉब्लेम पाहू. इंटिग्रेशन एक्स ई रेस टू एक्स
dx. आता इथे पहा दोन फंक्शन दिले आहेत e⁻x आणि x. या दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे. आता याच्यामध्ये कसं ठरवायचं की पहिलं फंक्शन कोणतं आणि दुसरं फंक्शन कोणतं. याच्यासाठी LIATE हा रूल यूज करायचा आहे. पहिल्यांदा येईल लॉगॅरिथमिक फंक्शन. इथं दिलेलं आहे का? नाही आहे. इथे लिहितो मी LIATE. लॉगॅरिथमिक फंक्शन याच्यात दिलेलं आहे का? नाही आहे. नंतर इनव्हर्स फंक्शन याच्यात दिलेलं आहे का? नाही आहे. अल्जेब्रिक फंक्शन दिलेलं आहे का? याच्यात दिलेलं आहे. x हे अल्जेब्रिक फंक्शन आहे. ए म्हणजे हे पहिलं फंक्शन होईल. नंतर ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे का? याच्यात नाही आहे. नंतर एक्सपोनेन्शियल फंक्शन दिलेलं आहे का? दिलेलं आहे. हे दुसरं फंक्शन होईल. म्हणजेच u इज इक्वल टू x, v इज इक्वल टू e⁻x. आता इंटिग्रेशन u इंटू v dx काढायचं आहे आपल्याला. याच्यासाठी फॉर्म्युला आहे पहिलं फंक्शन कॉन्स्टंट u इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन v dx मायनस इंटिग्रेशन कर्ली ब्रॅकेट स्टार्ट्स इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन म्हणजेच v dx d बाय dx ऑफ u म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन कर्ली ब्रॅकेट क्लोज इंटू dx. u हे पहिलं फंक्शन आहे, हे कॉन्स्टंट. इंटिग्रेशन ऑफ v dx म्हणजेच e⁻x dx मायनस इंटिग्रेशन कर्ली ब्रॅकेट स्टार्ट इंटिग्रेशन ऑफ e⁻x dx डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन dy dx ऑफ x कर्ली ब्रॅकेट क्लोज इंटू dx. e⁻x इंटिग्रेशन हे e⁻x असतं मायनस इंटिग्रेशन कर्ली ब्रॅकेट स्टार्ट्स इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन e⁻x dx डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेऊया इंटू 1 कर्ली ब्रॅकेट क्लोज इंटू dx. x e⁻x मायनस इंटिग्रेशन. आता हे इंटिग्रेशन आपण सॉल्व करू. e⁻x इंटिग्रेशन e⁻x असतं with respect to dx as it is x e⁻x minus e⁻x इंटिग्रेशन e⁻x plus c. याच्यामध्ये e⁻x कॉमन काढू x minus 1 plus c हे याचं आन्सर असेल. नेक्स्ट आहे फॉर्म्युला इंटिग्रेशन e⁻x sin bx dx इक्वल टू इंटिग्रेशन e⁻x. पहिल्यांदा e⁻x ही टर्मच पाहिजे, नंतर sin bx ही टर्म पाहिजे. sin bx या दोघांचं इंटिग्रेशन साठी एक फॉर्म्युला आहे e⁻x ॲज इट इज. पहिलं जो फंक्शन आहे e⁻x हे कॉन्स्टंट राहील अपॉन एक्सचा जो कोइफिशियंट आहे a याचा स्क्वेअर घ्यायचा आहे प्लस sin bx मधला जो एक्सचा कोइफिशियंट आहे b याचा स्क्वेअर घ्यायचा आहे b स्क्वेअर. नंतर e⁻x मध्ये एक्सचा जो कोइफिशियंट आहे a हे ॲज इट इज घ्या a. sin bx ॲज इट इज घ्या sin bx मायनस मायनस करा. sin bx मधला जो एक्सचा कोइफिशियंट आहे b तो पहिल्यांदा घ्या b. नंतर या साइनचा डेरिव्हेटिव्ह काढा, तो असेल cos bx
इंटू बी, हे बी पहिल्यांदा घेऊ, ब्रॅकेट क्लोज प्लस सी, इंटिग्रेशन ई रेस टू ए एक्स इंटू साइन बी एक्स डी एक्स, याच्यासाठी फॉर्म्युला आहे ई रेस टू ए एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ब्रॅकेट ए साइन बी एक्स मायनस बी कॉस बी एक्स. बघा इथे साइन असेल तर इथे निगेटिव्ह साइन आलेला आहे. आता कॉस असेल तर काय होतं, ई रेस टू ए एक्स कॉस बी एक्स डी एक्स, याच्यामध्ये ई रेस टू ए एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ही टर्म दोघांची कॉमन आहे. नंतर आपण ए साइन बी एक्स घेतलेलं होतं, इथं आपण ए साइन कॉस साइन बी एक्सच्या ऐवजी ते कॉस असल्यामुळे इथे कॉस बी एक्स ॲज इट इज घेऊ, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन बी एक्स, हे मायनस मायनस पुन्हा प्लस होईल, बी ॲज इट इज, बी एक्सचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा बी येईल, साइन बी एक्स प्लस सी. हे दोन फॉर्म्युले आहेत, हे लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये आले तर येतील. तर आपल्याला हे दोन फॉर्म्युले माहिती असावेत. याचा डायरेक्ट आन्सर दिलेला आहे, ई रेस टू ए एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ब्रॅकेट ए प्लस ए साइन बी एक्स मायनस बी कॉस बी एक्स, इंटिग्रेशन ई रेस टू ए एक्स कॉस बी एक्स डी एक्स इक्वल टू ई रेस टू ए एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ब्रॅकेट ए कॉस बी एक्स प्लस बी साइन बी एक्स. नंतर आपण फॉर्म्युला दुसरा पाहू, इंटिग्रेशन टॅन इनवर्स एक्स इंटू 1 डी एक्स. पुन्हा LIATE हा रूल यूज करू. इथे पाहूया लॉगॅरिथमिक फंक्शन आहे का, दिलेलं नाही. नंतर इनवर्स फंक्शन, इनवर्स फंक्शन आहे का, आहे, तर हे टॅन इनवर्स एक्स आहे, हे राहील इनवर्स फंक्शन आय म्हणजेच पहिलं फंक्शन. नंतर अल्जेब्रिक फंक्शन दिलेलं आहे का, 1, हे अल्जेब्रिक फंक्शन आहे, हे राहील दुसरं फंक्शन. म्हणजेच u इज इक्वल टू काय राहील, टॅन इनवर्स एक्स आणि v इज इक्वल टू 1 इंटिग्रेशन u इंटू v dx इक्वल टू फर्स्ट टर्म ॲज इट इज u इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन v dx मायनस इंटिग्रेशन curly bracket starts integration of second function dy dx of first function, derivative of first function with respect to dx, u tan inverse x constant घ्या, tan inverse x integration of 1 dx minus integration curly bracket starts इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स म्हणजेच 1 डी एक्स डी वाय डी एक्स ऑफ यू, यू म्हणजेच टॅन इनवर्स एक्स आहे, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, टॅन इनवर्स एक्स कर्ली ब्रॅकेट क्लोज इंटू डी एक्स, हे राहील टॅन इनवर्स एक्स इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स इज एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 dx, पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेऊ, टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर कर्ली ब्रॅकेट क्लोज dx टॅन इनवर्स एक्स इंटू एक्स मायनस इंटिग्रेशन कर्ली ब्रॅकेट स्टार्ट इंटिग्रेशन ऑफ dx इंटू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर कर्ली ब्रॅकेट क्लोज इंटू dx.
टॅन इनव्हर्स एक्स ॲज इट इज, हे एक्स ॲज इट इज इंटिग्रेशन कर्ली ब्रॅकेट स्टार्ट. आता हे इंटिग्रेशन सॉल्व करू आपण. इंटिग्रेशन 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, याचं इंटिग्रेशन काय येईल? इंटिग्रेशन 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. याच्यासाठी आपल्याला इंटिग्रेशन ऑफ 1 dx हे काय असतं? एक्स असतं. हे घेतलं नाही आपण, इथे घेऊया. इंटिग्रेशन ऑफ 1 dx हे एक्स असतं. एक्स हे राहील x/1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू dx. टॅन इनव्हर्स एक्स इंटू एक्स मायनस, आता इथे अरेंजमेंट करूया आपण. एक्स टू द पॉवर स्क्वेअर आहे इथे, याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 2x. फक्त इथं एक्स दिलेला आहे, इथे 2 ने मल्टिप्लाय करू आणि याला 2 ने डिवाइड करू. म्हणजे काय राहील? 1/2 इंटिग्रेशन 2x/1 प्लस एक्स स्क्वेअर dx. इथे पहा एक्स दिलेला आहे अंशस्थानी आणि छेदस्थानी 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. ठीक आहे. तर याचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला, 1 चा डेरिव्हेटिव्ह राहील 0 आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2x. 2x मध्ये आपल्याला x ही टर्म अंशस्थानी आहे, तर इथे आपण 2 ने मल्टिप्लाय करू आणि 2 ने डिवाइड करू. आता खालचं जे फंक्शन आहे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, इंटिग्रेशन एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एफ ऑफ एक्स असतं प्लस सी. जो डिनॉमिनेटरचं फंक्शन आहे, डिनॉमिनेटरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हा अंशस्थानी पाहिजे. याच्यासाठी फॉर्म्युला आपण माहिती आहे आपल्याला, एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. याचा फॉर्म्युला आहे लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी. त्यानुसार ही अरेंजमेंट केलेली आहे. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह अंशस्थानी यावा. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे 2x, कारण इथे कॉन्स्टंट पहा 1 आहे, याचा डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाईल. आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, इथे फक्त x आहे अंशस्थानी, म्हणून इथे 2 ने मल्टिप्लाय केलेला आहे आणि 2 ने डिवाइड केलेला आहे. आता जो डिनॉमिनेटरचा टर्म आहे एफ ऑफ एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह अंशस्थानी आहे. याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, टॅन इनव्हर्स एक्स इंटू एक्स मायनस 1/2 एफ ऑफ एक्स लॉग एफ ऑफ एक्स. लॉग एफ ऑफ एक्स म्हणजेच जो डिनॉमिनेटरची टर्म आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी. हे आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स, त्याच्यावरचा प्रॉब्लेम. नेक्स्ट लेक्चरमध्ये सुद्धा आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स याच्यावरचेच प्रॉब्लेम पाहूया. आणि त्यानंतर इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन्स काय असतं हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया. तोपर्यंत हा व्हिडिओ बघा. आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.